आज बनवूया आपण तुरीच्या दाण्याचं आरण। याला आता पहिले तव्यावर भाजून घेऊया। आता याला 5 मिनिटं आपण असं भाजून घेऊ। आणि आपल्याला आता असे भाजलेले आहे। आता लसूण आणखी मिरची आता आपण भाजून घेऊ। याच्यामध्ये मी सांबाराचे काळ्या पण टाकलेले आहे। त्याला सगळ्यांना चांगलं भाजून घेऊया। टमाटर भाजून घेऊ तोपर्यंत। तर आता आपलं हे पण भाजलेलं आहे, मिरची लसूण सांबार आणि आपले टमाटरही भाजून झालेली आहे। आपण जेवढं पण हे भाजलेलं आहे तर सगळ्यांना आपण मिक्सरमध्ये पिसून घेऊ एकत्र करून। मिक्सरमध्ये आपण पिसून घेतलेलं आहे। याला पूर्णपणे नाही पिसलं आहे, थोडंसं जरकचंच ठेवलेलं आहे। आता देऊया याला फोडणी। आता मी गंज ठेवून दिलेले आहे। आता याला फोडणी देऊया। आता तेल टाकू आपण 3 बुटले तेल टाकलेले आहे। आता याला गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे। आता टाकू आपण जिरं, आता टाकूया कांद्याची पात, आता टाकूया 1 चम्मच मीठ। सॉरी, माझे कांदे जळून गेलेले आहे। आता टाकूया अर्धा चम्मच हळद, पावर कमी करून घेऊ। पेस्ट टाकून देऊया आपण त्याच्यात। मी कढईमध्ये टाकून दिलेलं आहे। आता आपण टाकून 2 ग्लास पाणी याच्यात। 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि सोबत सांबार पण टाकलेलं आहे। तर तुम्हाला वाटलं तुम्ही आणखी थोडं पाणी याच्यात टाकू शकता। 10 मिनिटं असं शिजू देऊ हाय फ्लेमवर। आज आपलं तुरीचं आरण हिरवं वाटण टाकून तयार आहे।